हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळेजण? मस्त मजेत ना? बघा, आज आम्ही घरच्या घरीच तुम्हाला सांगितलं ना या मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही घरच्या घरीच घर तयार करत आहोत. बाहेरची रूम व्यवस्थित करून घेत आहोत. मग आम्ही आतमधनं आडू वगैरे लावून घेतले आणि पत्रे आज व्यवस्थित करून घेत आहोत. सकाळी उठल्यापासून आमचं हे काम चालू आहे. पत्र्याला मिस्टर खिळे मारून घेत आहेत. खालून त्यांचा हात वरती पोचत नव्हता म्हणून ते पत्र्यावर चढून खिळे मारत आहेत. मग बघा, मस्त असं दुपारच्या टायमिंगला गरमागरम मस्त असे वडे तयार करून घेतले आहेत. पाहू शकता तुम्ही. कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकलं. मग त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकले आणि मस्त जिरे असं तडतडत होते. पावसाळ्याच्या तोंडावर घराची काळजी घेणं खूप गरजेचं आहे बरं का. कारण आमचं घर खूप इतकं खराब झालं होतं ना, कधी ते आडू तर तुटून खाली आलेच होते, पण ते कधी पडल असं झालं होतं. त्यामुळं आम्ही पावसाळ्याच्या आधी घरच्या घरी व्यवस्थित करून घेत आहेत. इकडे बघा तुम्ही, लसूण, कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा तयार करून घेतला आहे, तो त्यामध्ये टाकत आहे. आपल्याला इकडं मस्त असं उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवून घ्यायची आहे. भाजी म्हणा किंवा ते पावाच्या आतमध्ये घालायचं सारणच म्हणा. मस्त असं बटाट्याचं सारण तयार करून घ्यायचं आहे. पाहू शकता, थोडा कढीपत्ता त्यामध्ये टाकला आहे. माझे व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप खूप गरज आहे. कारण तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही म्हणजे नाही का, आम्ही पुढे जाणार आहे. त्यामुळे तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. सगळ्यांनी मला सपोर्ट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक्स करा, कमेंट करा. इकडे बघा, त्यामध्ये बटाटा टाकून घेतला आहे आणि मस्त असं बटाट्याचं सारण तयार करून घेतलं आहे. खूप टेस्टी लागतं. वडे इतके टेस्टी लागतात ना, खूप भारी लागतात. तुम्ही ह्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. मग मी एक साईडला कढईमध्ये तेल ठेवलं गरम करायला. तेल गरम होत आहे तोपर्यंत म्हटलं चला थोडा म्हणजे नाही का, त्या पावामध्ये सारण भरायचं काम चालू केलं मी. मस्त असं पावाच्या आतमध्ये ते सारण भरायला घेतलं. तुम्ही पाहू शकता. आणि व्हिडिओमध्ये काही चुकत असेल तर मला कमेंट करून सांगत जावा. तुम्ही म्हणजे नाही का, माझं व्हिडिओमध्ये म्हणजे एडिटिंग वगैरे मला आणखीन एवढं जमत नाही, पण मला जसं व्हिडिओ बनवायला येतं तसं मी बनवत आहे. तुमच्या सपोर्टची खरंच मला खूप गरज आहे. मला सांगत चला की माझ्या व्हिडिओमध्ये कुठं काही चुकतं ते म्हणून. बघा, मस्त असं त्या पावामध्ये मी सारण भरून घेत आहे. आणि हे किचन आहे आमचं. तुम्हाला वाटत असेल की स्टाईल फरशी वगैरे लावली आहे तर घर खूप भारी असेल, असं काही नाही बरं का. मी तुम्हाला नंतर माझं बाहेरची रूम तयार झाल्यानंतर माझ्या पूर्ण घराचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे. कारण गैरसमज होऊ शकतो की कारण किचन असं नाही का, स्टाईल फरशी वगैरे लावलेली आहे, त्यामुळं असं खूप भारी वाटत असेल तुम्हाला किचन. पण छान आहे. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझं बाहेरची रूम तयार झाली का मी सगळं पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. त्यावेळेस तुम्ही ते बघा, माझं पूर्ण घर कसं आहे ते बघा. मी मस्त असंच त्या पावामध्ये सारण भरून घेत आहे आणि इकडं मी मिस्टरांना मोबाईल पकडायला दिला. कारण एका हातानं सगळंच सारण म्हणजे नाही का, रेसिपी पण बनवायची, म्हणजे नाही का, व्हिडिओ पण शूट करायचा, रेसिपी पण बनवायची, हे होत नाही ना. त्यामुळं मिस्टरांना मोबाईल पकडायला दिला. त्यांना पण काम होतं, त्यामुळं त्यांनी परत तेवढाच ते सारण भरेपर्यंत व्हिडिओ धरला आणि परत मीच एका हाताने ते बनवत आहे, वडे तयार करत आहे आणि एका हातामध्ये माझ्या मोबाईल आहे. इकडं पाहू शकता. मस्त असं त्या बेसन पिठामध्ये मस्त सगळं टाकून घेतलं आणि पीठ मिक्स करून घेतलं, बेसन पीठ. आणि त्याच्यामध्ये ते मसाला नाही का, बटाट्याचं सारण भरले पाव मस्त असं त्या बेसन पिठामध्ये बुडवून घेतले आणि तेलामध्ये सोडत आहे. इकडं पाहू शकता तुम्ही. मी बेसन पिठामध्ये ओवा, सोडा, थोडंसं मीठ टाकून, पाणी टाकून ते तयार करून घेतलं आहे पीठ. पाहू शकता. इकडं मस्त असे गरमागरम वडे खाण्यासाठी तयार आहेत. या सर्वजण मस्त असे वडे खायला. माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय सगळ्यांना. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.